अरे इस अरे ऊर्जा मंत्री पे, अरे इस शासन से, अरे इस शासन पे, अरे सुनावर लेके, अरे हाथ उठा के, अरे बोल मेरे भाई, अरे बोल मेरे भाई, अरे बोल मेरे भाई, अरे बोल मेरी बहना, अरे बोल मेरी बहना, अरे दाएं से बोल, अरे दाएं से बोल, अरे बाएं से बोल, अरे आगे से बोल, अरे हाथ उठा के, अरे हाथ चाहिए पे, अरे इस चाहिए पे, अरे इस ऊर्जा मंत्री पे, अरे इस ऊर्जा मंत्री पे, अरे हल्ला बोल, अरे बोल मेरे भाई, अरे जोर जोर से बोल, अरे बोल, अरे हल्ला बोल, अरे बोल मेरे भाई। कालपासून हा संप सुरू झाला आहे। हा संप अचानक सुरू झालेला नाही। जवळजवळ महाराष्ट्रातून जवळजवळ 15 दिवस अगोदर नियमाप्रमाणे आपण नोटीस दिलेली असताना शासनाचे अनेक बैठका झाल्या, पण लिखित स्वरूपात कुठलेही आश्वासन आजपर्यंत कुठल्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्यापुढे नाही, कृती समितीपुढे नाही। अशा परिस्थितीत आपण आज जवळजवळ 3 दिवस गेट मीटिंग घेऊन आज कालपासून संप पुकारलेला हा 3 दिवसाचा 72 तासाचा सगळ्या जनरेशन पारेषण वितरण याच्यामध्ये जवळजवळ एकूण नाही म्हटलं तरी 65,000 कर्मचारी या संपामध्ये सामील आहेत। याच्यामध्ये अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि कामगार आहेत। हा जो संप आहे हा निव्वळ कर्मचाऱ्यांपुरता संप नसून हा जनतेच्या साठी देखील हा संप पुकारलेला आहे। हे संपूर्ण आहे, हे षडयंत्र, हे खाजगीकरणाच्या विरोधात आहे। हे सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनापुढे वेळोवेळी मांडण्यात आले आहे। जवळजवळ 20 वर्षाचा आपण लढा पुकारत आहोत। दरवर्षी अधिवेशन असो किंवा काय असो या माध्यमातून हे सगळे मुद्दे जवळजवळ आपण दिलेले आहेत आणि 6 मुद्दे याच्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये कामगार भरती आहे, आत्ता जो स्टाफ किती आहे, तुम्ही किती भरती करणार आहात, पेन्शनचा मुद्दा आहे। त्याचप्रमाणे या तिन्ही कंपन्यांमध्ये जे 200 कोटीच्या वरचे प्रकल्प आहेत ते BOTच्या धर्तीवर खाजगी कंपनीने खाजगी भांडवलदाराला देण्याचा घाट घातलेला आहे। आजपर्यंत हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे याच अधिकाऱ्यांनी याच कामगारांनी उभारलेलं असताना आणि जनतेला जनता भूमिमुख सेवा देत असताना अशा परिस्थितीत आपण करत काम असताना देखील विरोधात म्हणून शासन एक अडाणी अंबानी ह्या मोठमोठ्या लोकांना ह्या कंपन्यांना हे देण्याचा घाट जे रचला आहे यासाठी हा संप आपण पुकारलेला आहे। यासाठी सगळ्या संघटनांच्या आपण मीटिंग घेतो आहोत, निदर्शनं करतो आहोत, संप करतो आहोत जनतेसाठी। प्रामुख्याने हे जे आज जे दरवाढ झालेली आहे याला आपण सपोर्ट करत नाही आहे। हे दरवाढ काळात आमचे नेते देखील वेळोवेळी या दरवाढीच्या विरोधात कशा शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांना काय मिळायला पाहिजे या संदर्भात आपली भूमिका मांडत आहेत, पण हे शासन ऐकून घ्यायच्या तयारीत नाहीत, हे प्रशासन ऐकून घ्यायच्या तयारीत नाहीत। म्हणून हा संप आपल्याला करावा लागतोय। ही भूमिका सर्व संघटनांची आहेत, म्हणून हे सगळे लोक 3 दिवस 72 तासाच्या संपावर आहेत।